चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात आज सकाळी घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे। तेंदूपत्ता वेचण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघिणीने भीषण हल्ला केला आणि त्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली। गावातील 13 महिला नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या। सगळ्या महिला आपापल्या कामात व्यस्त असतानाच अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला। क्षणात जंगलात किंचाळ्या घुमू लागल्या। जीव वाचवण्यासाठी महिला सैरावैरा पळू लागल्या, पण वाघिणीने 4 महिलांवर झडप घातली। या हल्ल्यात कवडूबाई मोहुर्ले, अणुबाई मोहुर्ले, संगीता चौधरी, सुनीता मोहुर्ले यांचा मृत्यू झाला। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की डोळ्यांसमोर मैत्रिणींना वाघ ओढून नेत होता, पण काहीच करता आलं नाही। एका महिलेने कसाबसा जीव वाचवत गाव गाठला आणि आरडाओरडा करत गावकऱ्यांना माहिती दिली। घटना समजताच गावकरी दांडके, कोयते, काठ्या घेऊन जंगलाच्या दिशेने धावले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। 4ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप अनावर झालाय। रोज आमची माणसं मरतात, वन विभाग फक्त पंचनामे करणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। विशेष म्हणजे गेल्याच वर्षी 10 मे रोजी याच सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल जंगलातही अशाच प्रकारच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू झाला होता। आता पुन्हा एकदा 4 महिलांचा बळी गेल्याने भीतीचं वातावरण गावात निर्माण झालंय। उन्हाळ्याच्या दिवसात अनेक आदिवासी कुटुंबांचा उदरनिर्वाह हा फक्त तेंदूपत्त्यावर अवलंबून असतो। पण आता प्रश्न फक्त रोजगाराचा नाही, तर जीव वाचवण्याचाही आहे। वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि या भागातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी आता गावकरी करतायत।